ने नेसा लर्निंग कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आज ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण केतन गावंड सरांना, माननीय केतन गावंड सरांना बोलवलेलं आहे. तर केतन सर, तुमच्याबद्दल जर थोडीशी माहिती सांगा मला. ओके. स्नेहल मॅडम, सर्वात आधी तर धन्यवाद आपले की आपण मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्यासाठी आमंत्रित केलं. माझं नाव केतन गावंड. बेसिक क्वालिफिकेशन माझं मी MSc केलंय ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि मग MBA मार्केटिंग मधनं केलंय आणि त्यानंतर आता मला साधारणतः 20 वर्षाचा सेल्स, मार्केटिंग आणि ट्रेनिंगचा अनुभव आहे. पहिले साधारणतः 10 वर्ष मी सेल्स आणि मार्केटिंग मध्ये काम केलेलं आहे आणि गेले 10-11 वर्ष मी ट्रेनिंग मध्ये काम करतोय. माझं सगळ्यात जास्त काम जे आहे ते गव्हर्नमेंट डिपार्टमेंट बरोबर चालतं 2012 पासून आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याबरोबर प्रामुख्याने सगळ्यात जास्त काम होतं. लॉकडाऊन लागल्यानंतर मी माझा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय ज्याचं नाव आहे मिशन ऑनलाईन स्वराज्य आणि त्याच्या थ्रू मी महाराष्ट्रीयन उद्योजकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचं ऑनलाईन ब्रँडिंग कसं करायचं ह्याचं प्रशिक्षण देत असतो. ओके सर, आज आपण आता नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल लागलाय आणि नवीनच आपलं मोदी सरांनी एक खूप म्हणजे आफ्टर 35 इयर्स आपल्या या शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल झाले आहेत, तर आणि हे लॉकडाऊन आहे आणि प्लस हे शैक्षणिक धोरण नवीन, तर आणि त्यात रिझल्ट पण लागले आहेत 10वी आणि 12वीचे. तर पास झालेल्यांचं कौतुक तर आपण सर्वच जणच करतो, पण मला असं वाटतं की जे अपयशी, म्हणजे अपयशी असं म्हणता येणार नाही, पण त्यांना ते काही अचीव करू शकले नाहीत त्यांचं ते ध्येय, तर 10वीचं किंवा 12वीचं असेल, इव्हन सामान्य माणसं पण, की काय आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये खूप अशी फ्रस्ट्रेट दिसत आहेत. खूप आपण आता ऑनलाईन स्वराज्यामुळे खूप ऍक्टिव्ह होतो, ऍक्च्युअली आपल्याला ती झळ लागली नाहीये, पण अशी आहेत माझ्या अवतीभोवती पण खूप आहेत. तर मला असं सारखं राहून वाटत होतं की आपण काहीतरी म्हणजे त्यांना कसं, आपण तर होतोच आहोत, आता आपण जाऊ शकत नाही, आपण बोलू शकत नाही, काही कॉन्टॅक्ट करू शकत नाही, तर हा जो प्लॅटफॉर्म मिळाला आपल्याला ऑनलाईनचा आणि ऑनलाईनच्या स्वराज्यामार्फत तुम्ही अशा अपयशी जे फेल्युअर आहेत, तर त्या अपयशी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अपयश आले तर काय होईल, तर असं अपयश आलं तर आपण काय करायला पाहिजे, असं थोडक्यात सांगा. ओके. सगळ्यात पहिलं तर नेहल मॅडम, अपयश असं काही नसतंच. ओके, म्हणजे कुठल्याही स्टेजला अपयश नावाचा प्रकारच नसतो. आपल्या आपण पूर्ण आपल्या फिलॉसॉफीमध्ये एक वाक्य नेहमी म्हणतो की आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे. म्हणजे कालपर्यंत काय झालं त्यांनी फरक पडत नाही. आज जे मी निर्णय घेणार आहे आणि त्या निर्णयावर जर पुढचे 5 वर्ष मी ठाम राहिलो तर कुठल्याही क्षेत्रात मी त्यातल्या टॉप 10% जे अचिव्हर असतात त्याच्यामध्ये पोहोचू शकतो. फक्त मला स्पष्टता पाहिजे की मला पोचायचंय कुठे आणि मग त्याच्यावर सातत्याने काम होणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि आम्ही गमतीने नेहमी म्हणतो की 10वीच्या बोर्डात आलेली मुलं, तुम्ही गेल्या 35 वर्षाची मुलं काढा, गेल्या 10वीत आपण म्हणतो ना 35 वर्षांनी धोरण चेंज होत आहे, सो गेल्या 35 वर्षाची 10वीची बोर्डात आलेली तुम्ही मुलं काढा आणि तुम्ही कुठल्याही मोठ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा पब्लिक फोरम मध्ये किंवा समाजकार्यामध्ये जे काय तुम्हाला वाटेल असे ना, ह्यातली ती ज्यांची बोर्डात नावं आलेली ती मुलं आज किती तुम्हाला सापडतात. म्हणजे दरवर्षी आपण म्हणतो 50 मुलं बोर्डात, ही 1,500 मुलं काढा आणि ह्या 1,500 मुलांपैकी कोण कोण तुम्हाला ऍक्च्युअल ह्या म्हणतात ना पूर्ण समाज व्यवस्थेमध्ये किती ऍक्टिव्ह दिसतात, हा पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. ओके, माझ्या मते त्यातली बरीचशी भारतात नसतील, पण बऱ्यापैकी भारताच्या बाहेर गेले असतील. तर आम्ही गमतीत नेहमी म्हणतो हे की जे अगदी टॉपला असतात ना, ते आयदर कुठल्या तरी कॉलेजमध्ये किंवा PhD करून किंवा कुठल्या तरी म्हणतात ना अगदीच अभ्यासाच्या विषयात जाऊन ना स्वतःच्या एका आयसोलेटेड ट्रॅकवर स्वतःच्या क्षितिजावर वेगळे असतात. म्हणजे ते लाईमलाईट मध्ये किंवा ह्या जगात येतच नाहीत, ते फार वेगळ्या ठिकाणी जगत असतात. त्यांच्या खाली थोडेसे जे म्हणतात ना की ज्यांना थोडंसं 11वी 12वी 13वी 14वी मध्ये अपयश येतं आणि त्यांना असं वाटतं की ह्या रॅट रेसमध्ये ह्या सगळ्या मुलांबरोबर मी धावू शकत नाही,
ते ITI ला किंवा अल्टरनेटिव्ह जे ट्रेड्स आहेत ना तिकडे जायला लागतात. आणि इन्सिडेंटली ना मिड स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत किंवा आपण ज्यांना SMEs म्हणतो, ह्या सगळीकडे ना तुम्हाला हे विद्यार्थी दिसतील जे 10वी 11वी 12वी 13वी 14वी 15वी मध्ये फेल झालेले आहेत. ओके, सो हा जर म्हणतात ना शिक्षणात खूप टॉपला गेलेला माणूस जर X पैशाचं हे करत असेल ना, कमवत असेल, तर हा फेल्युअर जो आहे ना तो तुझ्या 10x कमवतो. येस येस, अनुभव आहे आतापर्यंत. अशी उदाहरणं आहेत. हो, ऍब्सोल्युटली. आता त्याच्या आधी म्हणजे जे आम्ही असं म्हणतो की 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मध्येच गटांगळ्या खायला लागतात. ओके, ते थोडंसं आत्मपरीक्षण करतात आणि बरेचसे ना त्यातले हे पॉलिटिक्स मध्ये किंवा बाकीच्या कुठल्या तरी सामाजिक संस्थांमध्ये जातात आणि ते ह्या पहिल्या 2 कॅटेगरीच्या 10 पट जास्त यशस्वी होतात. हो, गमत म्हणून म्हणतात, सिरियसली घेऊ नका. आणि ह्याच्याही आधी जे ड्रॉप आउट होतात म्हणजे जे शाळेतच जात नाही ना ते बाबा होतात. आणि ह्या बाबांना हे सगळे लोक आयुष्यभरात कमवलेल्या सगळ्या गोष्टीने हे या बाबांच्या चरणी आणून अर्पण करतात. का? कारण बाबाकडे ना लाईफ स्किल खूप जास्त असतात, ज्याला म्हणतात ना जगण्याची कला आहे ना ती त्यांच्याकडे. आणि मला असं वाटतं की 10वी 11वी 12वी मध्ये तुम्ही फेल्युअर होताय किंवा यशस्वी होताय ना त्यांनी काहीच फरक पडत नाही. ज्या क्षणी तुम्हाला जगण्याची कला सापडली ना त्या क्षणी तुम्ही यशस्वी झालात असं मला वाटतं. हो हो हो, आता आपण तेच अनुभवतोय आणि तीच खरी एक कला आहे आणि ती तुम्ही खूपच छान प्रमाणे म्हणजे खूप छान, खरंच ऍब्सोल्युटली, म्हणजे मी बाय हार्ट सांगते की खूप छान आपण करतो आहोत ते. आणि माझं तर असं आव्हान आहे, आताच करते मी, की असं ह्या कलेला खरंच शिकण्याची पण गरज आहे आणि ही निसर्गानेच आता ती जाणीवपूर्वक आणून दिली आहे ऍक्च्युली. तर माझा दुसरा प्रश्न असा असेल तर मला की हे अपयश असतं तर ते अपयश असं काय येतं ते, म्हणजे त्याला काही कारण आहेत का? म्हणजे आपण असं म्हणतो की काय येतं, आपण असं विचार करत राहिलो. ऍक्च्युली अपयश आल्यानंतर मुलं काय करतात की आपलं तोंड लपवतात किंवा त्यांचे आई वडील खूप असं आपल्याला खूप हे समजतात की नाही म्हणजे आपण खूपच आपल्या काहीतरी याने खूप घोर कृत्य वगैरे केलंय असं लपवतात. म्हणजे तर त्यांना तुम्ही काय सांगाल? हॅलो हॅलो सर. हॅलो. हो, नेटवर्कचा काहीतरी इश्यू झाला होता. थोडासा प्रॉब्लेम झाला, तर कंटिन्यू करते की हे असं अपयश काय येतं, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कारण असतीलच ना. आपण आता आपल्या अनुभवातनं जर वळून बघितलं ना नेहल मॅडम, तर आपल्याला माहिती आहे आपल्या अपयशाची कारणं काय असतात. ओके, मला असं प्रामुख्याने जाणवतं किंवा माझ्या अनुभवातनं मी सांगेन, मी नेहमी म्हणतो की आजपासून 5 वर्षानंतर तुम्ही कुठे असणार ना हे 2च गोष्टींवर अवलंबून आहे. पहिलं तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि दुसरं तुम्ही कोणाबरोबर राहता. ओके, सो मला असं वाटतं की योग्य वयात एक तर योग्य संगत मिळत नाही. हल्ली जर मी नीट बघितलं तर 95% पालक असे आहेत ज्यांचं शिक्षण स्वतः मराठीतनं झालेलं आहे आणि त्यांची जी मुलं आहेत ती इंग्लिश मीडियम मधनं इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत. तर मी नेहमी म्हणजे मी गमतीत माझ्या सगळ्या ऑफिसर्सना हे म्हणतो की जोपर्यंत तुम्ही जॉनी जॉनी म्हणताय आणि तो समोरना यस पप्पा म्हणतोय, म्हणजे जोपर्यंत त्याला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत ना तोपर्यंत तुम्ही त्याचे रोल मॉडेल आहात. ज्या क्षणाला त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतात तेव्हा तो त्याचे गुरु आपल्या मित्रांमध्ये आणि आजूबाजूच्या सोसायटीमध्ये शोधायला लागतो आणि मग सोसायटी त्याला नको त्या गोष्टींमध्ये एवढ्या लवकर तयार करून टाकते की तिकडनं मग आपल्या त्या पिअर प्रेशरमध्ये हे सगळे करतायत म्हणून मला करायला पाहिजे, मला ह्यांच्यासारखं वागायला पाहिजे, मला असे केस कापायला पाहिजे, मला असं राहायला पाहिजे, मला असे गेम खेळायला पाहिजे, हे सगळं वातावरण आहे ना ती तिकडनं निर्मिती व्हायला सुरुवात होते. कारण कुठेतरी मला असं वाटतं की आपण पालक म्हणून एक योग्य वातावरण द्यायला कमी पडतो आणि योग्य गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या शिकवायला कमी पडतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे मला जाणवतं.
दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण जे मला जाणवतं नेहल मॅडम ते हे आहे की जनरली विद्यार्थी आहे ना तो 3 स्टेज मधनं जातो. आम्ही म्हणतो की साधारणतः 4 ते 8 ही हा जो वयाचा टप्पा असतो ना याला आपण फॅन्टसी एज म्हणतो. म्हणजे 4 ते 8 मधली जी मुलं असतात ना त्यांना तुम्ही विचारलं तर त्यांना स्पायडरमॅन, सुपरमॅन, शिनचॅन, डोरेमॉन जेवढे त्यांचे फॅन्टसी कॅरेक्टर आहेत ना आणि ते संपले की स्वतःचे वडील, कारण ते सगळ्यात मोठं फॅन्टसी कॅरेक्टर असतं त्यांच्यासाठी. ओके, सो काय व्हायचंय तर मला वडील व्हायचंय ही उत्तर असतात. तो फॅन्टसीमध्ये जगत असतात. 8 ते 12 मध्ये जेव्हा ते येतात ना तेव्हा अल्टरनेटिव्ह चॉईसेस चालू होतात त्यांचे. म्हणजे आज सकाळी विचारलं तर ते म्हणतात मला इंजिनियर व्हायचंय, दुपारी म्हटलं तर म्हणतात डॉक्टर व्हायचंय, आणि संध्याकाळी घरी आले क्रिकेट खेळून ते म्हणतात नाही मला क्रिकेटरच व्हायचंय. ओके, सो 8 ते 12 साधारण 7वी 8वी पर्यंत ना हा प्रवास चालतो. हे करू का ते करू, ते करू का हे करू. पण त्याच्यानंतर जेव्हा 12 ते 16 किंवा जनरली आता आम्ही म्हणतो 12 ते 20, कारण हल्ली कन्फ्युजन एवढं वाढलंय, लेट्स टेक इट टू 20. 12 ते 20 हे वय असं असतं ज्याला आम्ही डेफिनेटिव्ह चॉईसेस म्हणतो. ह्यावेळी मुलं आपल्या स्वतःच्या आतमध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण करायला सुरुवात करतात. देवानी काय दिलंय, वातावरणाने काय दिलंय, शिक्षणातनं काय मिळालंय, जनरली आपण ज्याला आपली युनिक अबिलिटी म्हणतो की तुम्हाला त्याचं गिफ्ट आहे, ते करण्यासाठी तुमच्याकडे पॅशन आहे, ते करताना तुम्हाला ऊर्जा मिळते आणि ते करता करता तुमची प्रगती होते. या सगळ्या गोष्टी मुलं शोधायला लागतात आणि ते सापडलं की मग त्याच्यामध्ये करिअर बनवण्याचा प्रयत्न करतात. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे नेल मॅडम, भारतातच नाही जगामध्ये 2% पेक्षा जास्त मुलांना ना या 12 ते 16च्या वयामध्ये त्यांची युनिक अबिलिटी कळतच नाही. आपल्याकडे तर मुलं 25 काय 30 वर्षापर्यंत भरकटतच असतात. मला माहितीये माझा IBN लोकमतने इंटरव्ह्यू घेतलेला आणि तिकडे 42 वर्षाचा माणूस त्या लाईव्ह ह्याच्यामध्ये येऊन मला म्हणतो सर तुम्ही आता बोललात त्याच्यावर नंतर माझ्या लक्षात येतं की माझं अख्खं आयुष्य फुकट घालवलं, मला करायचं काहीतरी भलतं आणि मी करतोय काहीतरी. 42व्या वर्षी पण लोकांना याची जाणीव येत नाही. सो मला प्रामाणिकपणे असं वाटतं ना की ही अपयशाची काही प्रमुख कारणं आहेत. स्वतःला न ओळखणं, त्याच्यानंतर योग्य मार्गदर्शन न मिळणं आणि पालक जे द्यायला पाहिजे ते देण्यामध्ये कमी पडणं. जर ह्याची काळजी घेतली ना तर मुलं जिथे जातील तिथे यशस्वी होऊ शकतील असं मला वाटतं. आणि अशी आपल्या आता जर बघितली तर अशी खूपच अपयशी कारण आपले उदाहरणं आहेत. जर सचिन तेंडुलकर झालाच नसता, त्या अमिताभ बच्चन झालेच नसते, त्यांना किती अपयश म्हणजे किती त्यांनी कष्ट इन द सेन्स अपयश पचवले आहेत. आणि कोणी म्हणजे सामान्य माणूस आपण पण खूपदा असं अपयश पचवतो आणि तर तेच विचार करत बसलो आपण तर आपलं ध्येय आपण कधीच साध्य करू शकणार नाही. तर मला असं वाटतं की आपण या अपयशातून आलंच अपयश ठीक आहे, तर ह्याच्यातनं आपण अजून पुढे कसं जाऊ शकतो, की बाबा काय काय स्किल डेव्हलप करू शकतो, की त्या यशाला आपल्याकडे कसं खेचू शकतो. तर हे ह्याच्याबद्दल थोडं सांगा आपण, की आपण शिकवताच आपलं ऑनलाईन आपण स्वराज्यामध्ये तेच शिकवतो सगळं, की हाऊ टू डेव्हलप युअर स्किल, तुम्ही ह्या तुमच्या फिअर पासून कसं ओव्हरकम कराया, हे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या आपण शिकवतोच आहोत. तर ह्याबद्दल थोडं सांगा जरासं. एक्झॅक्टली. सी मला नेहल मॅडम जे वाटतं ना ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आत्मपरीक्षण. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा तो 8वीत गेला ओके की त्यांनी त्याच्याकडे एक छोटीशी डायरी ठेवावी आणि रात्री झोपायच्या आधी 5 मिनिटं शांत उठावं. पूर्ण दिवसभरात जे जे काही झालं त्याच्यावरनं मनातल्या मनात एकदा नजर फिरवावी आणि ते झाल्यावर ह्या 2 प्रश्नांची उत्तरं द्यावी. पहिला प्रश्न की असं काय झालं ज्याच्यातनं मला शिकायला मिळालं, आजच्या दिवसभरात असं काय झालं ज्याच्यातनं मला शिकायला मिळालं आणि आनंदही झाला ते शिकताना. आणि दुसरं असं काय झालं जे आज झालं मी ह्याच्यानंतर होऊ देणार नाही. व्हॉट गेव मी मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन अँड लर्निंग, पहिली गोष्ट. आणि दुसरं व्हॉट इज दॅट वन थिंग विच हॅपन टुडे शुड नॉट हॅपन अगेन. ह्या 2 प्रश्नांची उत्तरं जर त्यांनी 100 दिवस सातत्याने गेली तर त्यांच्या लक्षात येईल की आयुष्य त्यांना कुठे नेण्याचा प्रयत्न करतोय, काय करताना त्यांना आनंद येतोय, काय करताना त्यांना यशस्वी होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि मग त्या क्षेत्रामध्ये जर त्यांनी स्वतःचं करिअर सुरुवात करायचा विचार जरी केला ना तरी पण ते योग्य ट्रॅकवरती जाऊ शकतील. कारण मी नेहमी म्हणतो की तुम्हाला काय मिळतं ते यश नाही, तुम्ही काय बनताय ते यश आहे. ओके, मिळायचं मिळत राहील पण तुम्ही जर बनण्याकडे लक्ष दिलं तर ऑटोमॅटिकली यश तुमच्याकडे येईल. सो पहिली स्टेप ती आहे की तुम्ही आत्मपरीक्षण करून समजून घ्या. एकदा तुम्हाला कळलं, लेट्स से की तुम्ही ठरवलं की आजची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला आंतरप्रेनर व्हायचंय, ओके, मला क्रिकेटर व्हायचंय, जे काय असेल. एकदा तुमचा तो एरिया फिक्स झाला की पुढची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला या 4 गोष्टींची उत्तरं द्यायची आहे, ज्याला आपण कॅश म्हणतो: नॉलेज, ऍटिट्यूड, स्किल्स आणि हॅबिट. ओके, सो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या ज्ञानामध्ये काही कमी आहे का, मला कोणतं ज्ञान घ्यायला लागेल. दुसरं,
दृष्टिकोन माझा व्यवस्थित आहे का, आणि 90% दृष्टिकोनाचाच प्रॉब्लेम असतो. त्यांचा जर दृष्टिकोन व्यवस्थित असतो तर ह्या चारही गोष्टी तो घेऊन येतो. तिसरं, कोणती कौशल्य मला डेव्हलप करायला लागतील, ह्या क्षेत्रामध्ये जे लोक यशस्वी झालेत त्यांच्याकडे कोणती कौशल्य आहेत ज्याच्यामुळे ते यशस्वी झालेत. आणि चौथं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कोणत्या सवयी आहेत त्या मला अंगीभूत करायला लागतील, आत्मसात करायला लागतील, जेणेकरून ह्या रस्त्यावर मी सातत्याने चालत राहीन आणि मी जे ठरवलंय त्या क्षेत्रामध्ये मी प्रगती करतो. बऱ्याच वेळा असं होतं नेल मॅडम की 4-5 वर्ष गेल्यावर आपल्याला जाणवतं की कदाचित ह्या क्षेत्रासाठी मी नाहीये, दुसरं कोणतं तरी असेल. काहीच हरकत नाही. तुम्हाला इकडनं महाबळेश्वर पर्यंत जायचंय, तुम्हाला 100 मीटर पर्यंत तुमच्या गाडीचा रस्ता दिसतोय ना, तुम्ही ते 100 मीटर जा, पुढचे रस्ते दाखवले जातील. तर आत्ता जी काही स्पष्टता आहे, आत्ता तुमच्या हातात आहे ना, त्याच्यावर ना तुम्ही फक्त प्लॅन करा आणि चालायला लागा. कारण आयुष्य तुम्हाला पुढच्या मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी, मोठ्या आव्हानांसाठी तयार करत आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं ना, तर तुम्ही येणारी मोठी आव्हानं पेलू शकाल. नाहीतर बाहेरना तुम्ही प्रचंड यशस्वी दिसाल, पण आतमधनं काय असेल तर तुमचं तुम्हालाच माहिती. जसं आपण पॉवर ऑफ नाव ह्या बुक सिरीज मध्ये आपण सांगितलं की नाव, आता नावचा तुम्ही विचार करा. पास्ट तर झालेलाच आहे, फ्युचर तुम्हाला काही माहिती नाही, दिसत नाहीये. तर आता जो सक्सेस रस्ता दिसतोय तर तो कृपा करून फॉलो करा. बरोबर सर? तो एक राईट पाथ तुम्ही पकडा. आणि इथे तुम्हाला जर वाटतंय की आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह लोक आहेत तर इग्नोर करा त्यांना. म्हणजे जे निगेटिव्ह आहेत ते त्यांना इग्नोर करा. की तुम्हाला काही कोण हसतंय तर हसलं तर काही फरक पडत नाही. आपण आपला एक व्यवस्थित मार्ग, आपला एक गुरु, आपण एक हे करून चांगला गुरु, म्हणजे जो आपल्याला व्यवस्थित आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे घेऊन येणाऱ्या गुरुला तुम्ही फॉलो करा. तर आता हे जे शैक्षणिक धोरण आले ना सर नवीन, तर मला खूप होप्स आहेत या शैक्षणिक धोरणावर मोदींच्या. काल मी वाचलं तर खूपच छान आहे. म्हणजे ते स्किल डेव्हलपमेंटला देत आहे आणि परत त्यांनी ती पूर्ण एज्युकेशन सिस्टमच तो फॉर्म्युला पण बदलून टाकला आहे. आणि 10वीला पण महत्व कमी करून टाकलं आहे. इव्हन एमफिल वगैरे या डिग्री आहेत त्यांना पण कमी करून टाकलं. आणि मेन म्हणजे मला आवडली गोष्ट यामध्ये की आपल्याला तर 3 स्ट्रीम होत्या पहिला, की सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स, या 3च माहिती होतं. जो कोण सायन्स स्टुडंट असेल त्याला फक्त सगळीकडे जाता येत होतं, पण कॉमर्सवाल्यांना जाता येत नव्हतं कुठे की सायन्स घ्यायचं असेल किंवा काय. तर आता नवीन शैक्षणिक धोरण खूपच छान आहे. तर पालकांनी सजग व्हा, या सगळ्या नवीन ऑपॉर्च्युनिटीजचा पाठपुरावा करा आणि तुम्ही फ्रस्ट्रेट अजिबात न होता कसं पॉझिटिव्ह राहता येईल डे बाय डे याचा विचार करा. आणि सरांना जाता जाता मी अजून एक विचारू शकते की तुम्ही अजून याच्यावर काय प्रकाश टाकाल, की तुम्हाला अजून असं मनापासून काय वाटतं की आता हे ते शैक्षणिक धोरण बदललंच आहे, तर आता एक्झॅक्टली परत काय करायला पाहिजे, म्हणजे आता राईट ना कोणती करूया आपण, म्हणजे हे स्टेप घ्यायची. ओके, मी खरं तर नेहल मॅडम, तुम्ही जेवढा अभ्यास केलाय तेवढा मी त्याचा अभ्यास केलेला नाहीये, मी ते बघितलेलं पण नाहीये, प्रामाणिकपणे सांगतो. पण मी तुम्हाला माझ्या करिअरकडे बघून सांगतो की मी म्हणजे मला 10वीला 72% मिळालेले आणि माझ्याकडनं घरातल्या ना 88%ची अपेक्षा होती. 88%ला मला बाईक देणार होते, सगळे आई वडील जे सांगतात ना त्याचा प्रकार असतो. सो मला 72 मिळाल्यावर लकीली माझ्या सगळ्या अपेक्षांवर फुल्या मारल्या गेल्या की ह्याच्यानंतर तुझ्याकडनं कोणतीच अपेक्षा नाही, तुला जे काय करायचंय ते कर. मग माझ्या आई वडिलांना म्हणतात ना माझ्याकडनं अपेक्षाच नाही, त्यामुळे ती पूर्ण जबाबदारी आता मी माझ्या खांद्यावर घेतली. आणि मग 11वी आणि 12वी मध्ये, कारण मला कुठे जायचंच नव्हतं, मला काही माहिती नव्हतं. माझे सगळे मित्र आहे तर PCM करत होते किंवा PCB करत होते. मी PCMB केलं आणि खूप जबरदस्त मार्क मला 12वी मध्ये मिळाले. म्हणजे मला आरामात, म्हणजे मेडिकललाही मिळाली असती त्यावेळेला मला ऍडमिशन, आणि मला B.Pharmलाही मिळाली असती, पण गायडन्स नव्हता पुढे. आणि मित्र सगळे म्हणाले काय करणार, सोडून दे, आपण BSc करूया. म्हणून मी कीर्ती कॉलेजमधनं BSc गेली. BSc करताना लास्ट इयरला अगेन चांगले मार्क मिळाले, म्हणून मला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला टॉप 20 विद्यार्थ्यांना अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्यात ऍडमिशन मिळते, तिकडे मला मिळाली. पण पहिल्या वर्षी मला कुठेतरी जाणवलं की मला देवानी ना ह्या बिरेट पिपेटसाठी, कारण आमचं कॉलेजच MSc ला चालू व्हायचं, MSc पार्ट 1, MSc पार्ट 2, PhD, म्हणजे कॉलेजच MSc सुरू व्हायचं आणि मग PhD होऊन 5 वर्षात लोक PhD घेऊन हातात निघायचे. तो मला कुठेतरी वाटलं की ते माझा डॉक्टरकीचा जो चान्स फुकलाय तो आता परत येतोय. पण साधारणतः 1 वर्ष झाल्यानंतर ना मला जाणवलं की नाही, मला देवानी वेगळे कौशल्य दिलेत. मी बालमोहन सारख्या शाळेत होतो, वक्तृत्व स्पर्धेत होतो, मी गायचा चांगलो, जेवढे आमचे पॉलिटिशियन्स आहेत
त्या सगळ्यांच्या प्रचाराला मी पार्टी कुठली असू दे, सर्व पक्ष समभाव, सगळीकडे माईक माझ्याकडेच असायचा. नवरात्र उत्सव असू दे, गणेशोत्सव असू दे, सगळीकडे बोलण्याच्या संधी घ्यायचो. मी नाटकं लिहायचो, नाटकं डिरेक्ट करायचो, मेन रोल पण मीच करायचो, चालक मालक वाचक संस्थापक मुद्रक प्रकाशक सगळं मी करायचो. ओके, सो मी थोडा एकदा जेव्हा विचार केला ना की आपल्याला देवानी फार एक्स्ट्रॉवर्ट पर्सनॅलिटी दिलेली आहे आणि आपण आयुष्यभर 2 ब्युरेट पिपेट मध्ये नाही राहू शकत. एमएससी वरनं मग मी एमबीए ची तयारी केली. लकीली मला ऍडमिशन मिळालं, मी एमबीए केलं. मग माझा जॉब मी सेल्स मध्ये केला. मग मी मार्केटिंग मध्ये होतो, खूप मोठ्या पोझिशनला होतो. 2008 ला जवळजवळ ग्लोबल प्रोडक्ट मॅनेजर, 100 कोटीचा बिझनेस आणि इंडिया प्लस एशियामध्ये मी भरपूर काम केलेलं आहे त्यावेळेला. त्याच्यानंतर ते सगळं सोडून मी ट्रेनिंग मध्ये आलो. कोणीतरी मला सांगितलं की तुझ्यामध्ये एक चांगला ट्रेनर दडलाय म्हणून. 2008 ते 2010 मी ऍब्सोल्युटली. सो 2008 ते 2010 मी मॅक्स न्यूयॉर्क लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये काम केलं. 2010 ला जॉब सोडला आणि त्याच्यानंतर ही 10 वर्ष, म्हणजे पहिल्या 10 वर्षात मी 7 कंपन्या बदलल्या. पहिल्या 10 वर्षात म्हणजे ऍव्हरेज 1.5 वर्ष पण काम नाही केलंय कुठे. आणि 2010 पासून आजपर्यंत मी एकच काम करतोय आणि ही 10 वर्ष कशी उडून गेली ती पण मला माहिती नाही. आणि मी हे तुम्हाला सांगतो, 99% विद्यार्थ्यांच्या बाबतीत ना हे खरं आहे की शैक्षणिक म्हणजे माझ्या एमएससीचा मी एम पण वापरत नाही आणि मला वाटतं की मी सांगत नाही मला हे कळेल की मी एमबीए आहे म्हणून. मी एमएससी ते लिहून पण ठेवलं नसतं कुठे की तुम्ही एवढे मार्क मिळवले. एक्झॅक्टली. एमएससी आणि एमबीए ह्या 4 शब्दांसाठी मी 4 वर्ष माझ्या आयुष्याची इन्व्हेस्ट केली आहेत. आणि आज मला नेहमी वाटतं की ते न करता जर योग्य वेळी मला जर काहीतरी गायडन्स मिळाला असता आणि मी माझ्या क्षेत्रात तेव्हापासून काम केलं असतं तर मी कुठे गेलो असतो त्यालाही अर्थ नाहीये. बरोबर सगळ्या गोष्टी घडतात. आज मी प्युअरली ट्रेनिंग मध्ये आयुष्य काढलेले ट्रेनर बघतो आणि माझ्यासारखा सेल्स मार्केटिंग आणि ट्रेनिंग मधनं आलेला ट्रेनर बघतो. त्यावेळी मला त्यांच्यातला आणि माझ्या विचारसरणीमधला फरक कळतो. त्यामुळे देव तुम्हाला ना पुढच्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीसाठी, जसं स्टीव्ह जॉब्स म्हणतो, कनेक्ट द डॉट्स आपण पुढे जोडून जॉईन करू शकत नाही. आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला कळतं की देव आपल्याला कशासाठी तयार करत होता. तो मी विद्यार्थ्यांना एकच सांगेन की डोंट वरी ॲट ऑल. तुम्हाला जेवढं दिसतंय त्याच्यावर काम करा. योग्य वेळी योग्य गुरु, योग्य संधी, योग्य तुमच्या अंतर्मनाला भिडणार आहे. ओके, एखादी गोष्ट, आता हा इंटरव्ह्यू ऐकताना तुमच्या अंगावर काटा येत असेल ना तर समजून घ्या की तुम्ही योग्य ठिकाणी आहात म्हणून. ओके, सो तुम्हाला ती फिलिंग यायला लागली ना की फक्त स्वतःच्या अंतर्मनाचं ऐका, आत्मपरीक्षण करा, तुम्हाला बरोबर रस्ता दाखवला जाईल. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो, पण जेव्हा आपण ध्यान करतो, मेडिटेशन करतो तेव्हा देव येऊन तुम्हाला सांगतो तुला काय करायला पाहिजे. सो त्या अंतर्मनाकडे जास्त लक्ष द्या. आजूबाजूचे काय सांगतायत, तुम्हाला कुठल्या रॅट रेस मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत त्याचा विचार करू नका. दिल की सुनो, मन की सुनो. स्वतःच्या आयुष्याची 100% जबाबदारी घ्या आणि जे मी करणार ते माझ्यासाठी आहे. ओके, 10वीच्या मुलांना मी नेहमी पहिलं वाक्य लिहून घेतो जेव्हा ट्रेनिंगला जातो तेव्हा, की माझ्या मार्काची, माझ्या ऍडमिशनची आणि माझ्या आई वडिलांच्या आनंदाची 100% जबाबदारी माझी आहे. मग आमचं पुढचं ट्रेनिंग सुरू होतं. सो ती जबाबदारी घ्यायला सुरुवात करा. तुम्ही ऑटोमॅटिकली जिकडे जाल तिकडे परफॉर्मच कराल आणि तो ज्या दिवशी मेंटॉसची बत्ती जळते त्याच्यानंतर आयुष्य फार वेगळं असतं. खूप छान सांगलंय सर. खरं खूपच ऍब्सोल्युटली. असं आपल्या वेळेला म्हणजे आता तर सगळं आपल्याला मिळतच आहे हे रेडीमेड सगळं. म्हणजे खरंच खूप जग खूप असं जवळ आलेच आहे. तर ह्या सगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ऑनलाईन, जसे आता खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. आपण जिथे फेसबुक म्हणा, तुम्ही सोशल मीडियाचा जरा चांगला वापर करा. मी तर म्हणते की तुम्ही तिथे अर्निंग पण करू शकता. काही असं हे नाही राहिलंय की कुठे नाही. म्हणजे खूपच जग जवळ येत चाललंय आणि तुम्ही त्याचा फायदा घ्या असं माझं तळमळी. म्हणजे मी पण सांगते, सर पण सांगतायत. तर हा एक उद्देश माझा हाच होता सरांना घेऊन यायचा या प्लॅटफॉर्मवर की प्लीज तुम्ही ह्या सगळ्यात ना अपयशातनं बाहेर. पहिलं म्हणजे यशाची पहिली पायरी असते. मला पहिलं पण ती अपयश, काही लोक असं म्हणतात अपयश आले ना तर अपयश यशाची पहिली. अरे पण त्यातनं तुम्ही यशाकडे जाण्याचा सक्सेस पाथ पण बनवा. नुसतं पहिली पायरी आहे असं हे समजू नका. काही लोक हॅपी होतात, आम्हाला सांगितलं पाहिजे की अपयश यशाची पहिली पायरी असते. आपण त्याच्यावर काम पण करूया. टेक ऍक्शन. इमिजिएट ऍक्शन वर्क्स लॉट. आणि सर आणि खूपच छान माहिती दिली आणि मी खूपच म्हणजे मला खूप आनंद होतोय आता या सरांना. आज माझा पहिलाच प्रयत्न होता पण आय थिंक वी डिड गुड. तर सर तुम्हाला अजून शेवटवर काय सांगायचं असेल तर सांगा आणि आपण आता इथे मुलांना संपवतोय. मी एकच गोष्ट सांगेन अनिल मॅडम की यश हा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये एन्जॉय करायला शिका. आणि तुम्हाला काय मिळतंय किंवा बाजूच्याला काय मिळतंय ते यश नाहीये. तुम्ही काय बनताय ते यश आहे.
त्यामुळे तुमच्या नॉलेज, ऍटिट्यूड, स्किल, हॅबिटवर मनापासून काम करायला सुरुवात करा. आनंदी राहायला शिका जे काय करताय त्याच्यात. तुम्हाला Yes. आनंद आला की यश आपोआप येतो. ओके, यशस्वी माणसं आनंदी असतात की नाही याची गॅरंटी नाही, पण आनंदी माणसं नेहमीच यशस्वी असतात एवढं लक्षात ठेवा. नेहल मॅडम, मला Yes, बोलवलं yes. सोबत पद आहे. नाही सर, खूपच धन्यवाद. आणि मी आज खूपच छान वाटतंय मला. आणि तुमची पहिली मुलाखत घेतली तर मला वाटतं खूपच आपले आपल्या गुरु सापडले आहेत अंधारातनं यशाकडे घेऊन जाणारे. तर खूप खूप केतन सर तुमचे धन्यवाद. आणि आपण आता हे शेवट करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.